कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. मूर्ती उदारा सुपान देवा, मूर्ती उदारा सुपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी, बरनमु रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरउ कलेस विकार. हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत आणि या निमित्तानं जो निवडलेला अभंग आहे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत जीवनाला आईचा दृष्टांत दिलेला आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा राया, तुकोबा राया, नाथ बाबा हे संत कसे आहेत ते एक आईसारखे आहेत. आई कशी असते ते आधी कळेल आणि आईसारखे संत कसे असतात ते पण कळेल. एक आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. त्या संबंधातून आई कळावी हा उद्देश मनामध्ये ठेवून अभंगाची नियुक्ती आहे. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या शिंदे लॉन्समध्ये. दीक्षी गावच्या कैलासवासी गंगा भागीरथी ठकूबाई पोपट थेटे या ठकूबाईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे 2ही चिरंजीव शिवदास पोपट थेटे मुलगा आहे, श्री सुरेश पोपट थेटे 2 मुलं, सुरेखा शिवदास थेटे सून आहे, सौभाग्यवती वैशाली सुरेश थेटे सून आहे, सौभाग्यवती राधा मोहन पोरजे मुलगी आहे, श्री सोमनाथ माधव थेटे पुतण्या आहेत,
सुभाष माधव थिटे पुतणे आहेत, चिरंजीव सार्थक रवींद्र थिटे नातू आहेत, गणेश मोहन पोरजे नातू आहेत, सौभाग्यवती वर्षा किरण चौधरी नात आहे आणि श्री सुनील नामदेव थिटे नातू आहेत. असा मोठा परिवार या आईच्या पाठीमागे 2 मुलं 1 मुलगी 2 सुना अनेक पुतणे आणि नातवंडाचा मोठा परिवार या आईच्या पाठीमागे उपस्थित आहे. आणि या समस्त थिटे परिवारानं आपल्या ठकूबाईंच्या आजीच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपल्या आईला भगवत चरणी जागा मिळावी या शुद्ध हेतूनं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कीर्तनाचं निमंत्रण ज्यांच्या संबंधातून आम्हाला मिळालं, आमचे जिवलग मित्र आमचे राकेश दादा चौधरी, खरं तर त्यांनी खूप अट्टहास केला या कार्यक्रमासाठी, खूप प्रयत्न केला. माझी तारीख रिकामी नव्हती, त्यांनी रिकामी करून घेतली. एवढी गायक वादक एवढी नामांकित पाहिजेत असा आग्रह त्यांनी झाला. आणि एका आईला आईचं चिंतन सांगून भगवत चरणाजवळ जागा मिळावी हा शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून राकेशदादा चौधरी यांच्या सुंदर नियोजनातून आम्हाला इथपर्यंत येण्याचा योग आहे. त्या संबंधातून थोडंसं निवृत्तीनाथ महाराजांची वारी, महानगरपालिकेची इलेक्शन याच्यामधून थोडंसं मला यायला 10:15 वाजली. पण आपलं 10:30ला आपण उभं राहिलो. 1-1.25 तास अतिशय गोड कीर्तन या अभंगाचं आईचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. पैकी अल्पसा परिवार आपण सगळी जमलेली भाविक मंडळी, सगळी सगळे सोयरे पै पाहुणे आप्तष्ट मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी, त्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलं. अशी महाराष्ट्राची गान कोकिळा कैलासजी महाराज पवार, अतिशय गोड आवाज, त्यांच्या चाली, त्यांची बजरंगबलीची भावगीतं गवळणीच्या चाली प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र त्यांना बोलवतो. असे आमचे कैलासजी महाराज पवार जालना जिल्ह्यातून रात्रभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचतं झाले. आमच्या कैलास महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी आमच्या भागातली जन्मभूमी आहे, जालना जिल्हा जन्मभूमी आहे, परतूर तालुका. पण या नाशिक भागामध्ये त्र्यंबकेश्वरला महाराज स्थायिक झाले. आई वडिलांसहित ते त्र्यंबकला राहतात. निवृत्तीनाथांची वारी असताना सुद्धा आमच्या राकेशदादांच्या विनंतीला मान देऊन आमचे आकाश महाराज त्र्यंबकवन धावत पळत आले या कार्यक्रमासाठी. नवीन तरुण पिढीमध्ये चांगलं त्यांचं नाव झालं आहे. गोड गातात आणि अगदी विनम्र स्वभाव आहे. सगळ्यांना धरून चालणं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता ते हळूहळू चाललेत आता आणि त्यांचं नाव होणार आहे. कारण त्यांचा आवाज गोड आहे, वाणी गोड आहे, गाणं गोड आहे, नम्रता आहे. आणि अगदी कैलास महाराजांसारखंच त्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये सध्या गाजलेलं आहे. असे आकाश महाराज अडसूळ, त्यांनाही माझं वंदन. त्यांच्या शेजारी उभे असणारे गायक, त्यांना वंदन. ही संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, या संस्थेतल्या भविष्यातल्या कीर्तनकारांना वंदन. व मृदंगाचार्य, आपल्या कार्यक्रमाला अगदी सगळे तुम्ही आश्चर्यानं ज्यांच्याकडे पाहता. महाराष्ट्रामध्ये 2-4 वादक आणण्याची गरजच नाही. 2-4चा मिळून एक वादक म्हणजे आमचा कृष्णा महाराज. काय वाजवतो महाराज, त्याच्या हातात तेवढा रिदम आहे, तेवढी ताकद, रियाज केलेला आहे. 22-20 वर्ष आळंदीमध्ये राहून पखवाजाचा इंद्रायणीच्या घाटावरती रियाज करून त्यांनी हातामध्ये सरस्वतीला प्रदान केलं. आणि महाराष्ट्रात अव्वल दर्जाचं नाव आमच्या कृष्णा महाराज भोरकडे यांचं आहे. फार गोड वाजवतात, छान वाजवतात. कृष्णा महाराजांनाही माझं वंदन. सृष्टी मातीशी आमचे जिवलग सुनील भाऊ निमोणकर, जगदंबा साऊंड सर्व्हिस, अतिशय गोड ट्रबल, बाज, गेन, विको, बारकाली बटणं फिरवण्याची कला आहे त्यांच्याकडं. अशा सभा मंडपात आवाज येत नाही, पण इथं तुम्हाला चिर नाही, फूर नाही, चांगला आवाज देण्याची कला सुनील भाऊंच्या हातात आहे. त्यांना आपण बोलवलं, धन्यवाद. आमच्या सगळ्यांची आवडती सिस्टीम आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला संवादिनी, ज्याला हार्मोनियम म्हणतो आपण, अशा पेटी संवाद करणारा पेटीवादक असावा. जेवढं गायलं तेवढंच वाजवणारा, कधी कधी आपल्याला जागा काढून देणारा, असे वादक म्हणजे आमचे रासने गुरुजी बरं का. फार प्रसिद्ध आहेत महाराज, ते नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे. आणि किती विनम्र आहेत महाराज, कोणाच्याही पायाला लागतात, कोणालाही हात जोडतात. नाही तर एवढी पेटी वाजायला आमच्याकडे बोलायचंच नाही माणूस महाराज, पण ते विनम्र आहेत, आले आले दर्शन घेतात. एवढी विनम्रता असली पाहिजे आणि ती त्यांच्या भरलेली हृदयामध्ये, म्हणून तर ते मोठे आहेत. अगदी छान त्यांची पेटी वाजवणी संवादिनी आहे. आपण जसं बोलू, जसं गाणं गाऊ, जसं भक्तिगीत गाऊ, तसं त्यांच्या हातातून ते बाहेर पडतं. वा, रासने गुरुजींना वंदन. आपण सगळी व्यासपीठावरली काही मंडळी, माझं जिवलग आमचं अजिंक्य आहे, बरीचशी प्रेमाची मंडळी आमची सगळी, समाधान भाऊची काही मेहुणी मंडळी या गावातली, आमची सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी. दीक्षी गाव प्रेमाचं आहे. सप्ताहात कीर्तनं झालेली आहेत. त्या संबंधातून राकेशदादांचा आग्रह होता की एका आईबद्दल अक्रूर महाराज छान बोलतात. त्या संबंधातून या परिवारानं विनंती केली की आमचं आईवर खूप प्रेम होतं आणि आमची आई आम्हाला सोडून निघून गेली. तिनं कष्टातून आमच्या सगळ्या भावांना घडवलं, सुनांना घडवलं, मुलीला घडवलं. तर त्या आईची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी अक्रूर महाराजांचं कीर्तन ठेवा, हे गायक वादक बोलवा, असा अट्टहास राकेशदादांच्या चौधरी साहेबांच्या माध्यमातून झाला.
ते आमच्या अत्यंत जिवलग आहेत आणि म्हणून त्या संबंधातून ही कीर्तन सेवा करण्याचं समापन आहे. अगदी कीर्तन शूटिंग होतं आहे ते आमचा माऊलीचा दास यूट्यूब नावाचं चॅनल आहे. आपलं कीर्तन झाल्यावर आपले मोबाईल काढा आणि माऊलीचा दास नावाचं यूट्यूब चॅनल सर्च करा, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे बेल आयकॉन दाबा, त्याला 1-2 रुपये फायदा होईल आपला आणि त्याचंही चॅनल चांगलं चालेल असा माऊलीचा दास यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला कधीही कीर्तन पाहायला मिळेल. या सगळ्यांच्या चाली सगळ्यांचं अगदी गोड करतो तो, कंटाळा नाही त्याला, लगेचच्या लगेच एडिटिंग करतो, व्हिडिओ टाकतो, छान मुलगा आहे. माऊलीचा दास नावाचं यूट्यूब चॅनल, त्यांनाही माझा धन्यवाद. आधी करून आपण सगळी पै पाहुणे, मातृवर्ग, पुरुष वर्ग सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना थोडा पायाचा त्रास आहे त्यांनी बसा खुर्चीवर. आता बसले तर पण पायातल्या चपला थोड्याशा बाजूला काढा आणि पायातल्या चपला आपल्या बाजूला ठेवून द्या, म्हणजे काय होईल, कीर्तनामध्ये आपल्याला तसं बसता येत नाही. की चप्पल पायात ठेवू नका, बाजूला काढून ठेवा आणि खुर्चीवर जरी बसले तरी काही हरकत नाही आता, पण लक्ष देऊन सर्वांगाचे कान करून ऐका एवढी प्रार्थना. अतिशय छान वातावरण. ज्यांना पायाचा प्रॉब्लेम नाही त्यांनी समोर इथं येऊन बसा, ज्याला पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुर्चीवर बसा. पण अगदी मातृवर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, येणाऱ्याला येऊ द्या. तुम्ही जे बसलेले आहात त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला या विश्वामध्ये संत जे आहे, संत, त्या संतांना आईचा दृष्टांत दिलाय, आईचं रूपक दिलंय. म्हणजे संत कसे असतात तर ते आईसारखे असतात. आधी आई कळाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जगामध्ये व्यवहारामध्ये तुमच्यावरती नित्य प्रेम करणारी आई आहे, सदैव प्रेम करणारी आई आहे. उपकार करणारे खूप लोक आहेत समाजात, खूप लोक उपकारासाठी जन्माला आले, पण ती अगरबत्ती खाली विजून टाकत, अगरबत्ती त्याचा विजून टाकत. काय 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 हजारो जण कृष्णा महाराज उपकार करण्यासाठी जन्माला आलेली साधनं आहेत. सजीव सृष्टीमध्ये खूप आहेत. परोपकाराय वहंती नद्या, या देशातली जी गंगा आहे उपकारासाठी वाहते महाराज. का फिडीत पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा समुद्राला जाते, पण जात असताना ती गोदावरी, ती नर्मदा, ती कावेरी, ती शरयू तुम्हाला मला पाणी देते, आपल्या शेतीला सांभाळते, आपलं जीवन चालवते. वाची म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. किती गोड अर्थ आहे बघा. त्र्यंबकेश्वरला गेलात, कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये स्नान केलं. कुशावरिता करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे. आणि त्या गोदावरीला तुम्ही पाहिलं, नुसतं वाचेने म्हटले पंचवटीला जाऊन गोदावरी गोदावरी, तरी तुमच्या जीवनातलं पाप धुवून टाकते. आणि आंघोळ जर केली ना महाराज, तर धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते. म्हणजे किती पवित्र आहे गंगा, किती उपकार करते. तुमचं पाप धुते 1, तुम्हाला पाणी देते 2, तुमची शेती सांभाळते 3. म्हणजे उपकार करण्यासाठी गंगा आली. मग गंगा जर उपकार करते तर आईचा दृष्टांत का दिला, गंगेचा का दिला नाही? गंगेचा द्यायचा ना, तिथं उपकार करते ना, मग आईचा का दिला? त्याचं कारण पुढं सांगणार आहे. गंगा उपकार करते पण निरंतर करत नाही. पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला, मग ती आटून जाते, उपकाराला निरंतर पात्र ठरत नाही, म्हणून तिचा दृष्टांत दिला नाही. झाडं उपकार करतात, झाडं आपल्याला दूध देतात, झाडं आपल्याला फळं देतात. 4 महिने झाड आपल्याला फळ देतं, मोसंबी देतं, संत्रे देतं, चिकू देतं, आंबे देतं. तुम्हाला जे फळ खायचं ते फळ 4 महिने देतं बरं का. झाडाचा किती उपकार आहे. आपल्या शरीरात सगळ्या प्रकारचं रसायन तयार करण्याचं काम फळ करतं. डॉक्टर दवाखान्यात गेले की तुम्हाला फळच खा म्हणतात. का सांगतात? फळ तुमच्या शरीराला निरोगी बनवतात. मग झाड आपल्यावरती उपकार करतं, फळं देतं आपल्याला, पण 4च महिने देतं, निरंतर उपकार करत नाही बरं का. सूर्यनारायण उपकार करतो. सूर्याधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची. प्रकाश देतो आपल्याला, फुकट देतो, फुकट.
कधी रुपये मागत नाही तुम्हाला. एवढा प्रकाश सूर्याचा आहे, मग सूर्याचं उदाहरण का दिलं नाही, आईचा दृष्टांत का दिला? त्याचं कारण सूर्यनारायण दिवसा प्रकाश देतो, रात्री नाही. म्हणजे त्याचाही निरंतर उपकार नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते, गाय शेण देते आणि गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बघा. किंबहुना कृषीजीने गोधने राखुनी वर्तनी, ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. कृषी गौरक्ष वाणिज्यम या पदावर 17व्या अध्यायात माऊली म्हटले, गाय तुम्हाला दूध देते, गाय तुम्हाला शेण देते आणि गाय मेल्यानंतर कातड सुद्धा देते. गाय जर एवढा उपकार करते, गायीचा दृष्टांत का दिला नाही, आईचाच का दिला? तर त्याचं कारण आहे, गाय उपकार करते पण तिचं दूध आटलं मग निरंतर उपकाराला ती पात्र ठरत नाही. म्हणजे जेवढे म्हणून उपकार आहेत जगात ते निरंतर नाहीत. व्यवहारामध्ये निरंतर उपकार फक्त आई करते बघा. कोण उपकार करतं? आई. कितीही त्रास द्या, आशीर्वादच देते तुम्हाला. काही मुलं बोलत नाहीत आईला, तरी ती म्हणते माझ्या मुलाचं कल्याणच झालं पाहिजे. आमच्या बीड जिल्ह्यात आत्ता गोकुळाष्टमीचं कीर्तन केलं आणि गोकुळाष्टमीचं कीर्तन केलं, रात्री मुक्काम पडला माझा कृष्णा महाराज. आणि सकाळी काल्याचं कीर्तन होतं म्हणून गावात असा फेरफटका मारायला गेलो चालायला, तर त्या गावात एक म्हातारी एका झाडाखाली रडत बसली होती, एक आई रडत बसली होती. जरा ऐका, सत्य घटना आहे. रडत होती, केस असे तिच्या हातामध्ये उपटून आलेले, जोरात रडत होती. तर ते माझ्याबरोबर गावचे सरपंच होते नारायण पाटील नावाचे, ते माझ्याबरोबर चालत होते. त्यांनी त्या आईला ओळखलं, जवळ गेले, म्हटले काय झालं ग तुला माय रडायला? हे माय का रडते ग? काय झालं रडायला? का अशी झाडाखाली बसली, का रडते? तर त्या आईनं सांगितलं, नारायण पाटील, माझ्या पोरानं मला रात्री दारू पिऊन केस उपटूस तर मारलं. किती वाईट वाटलं आपल्याला. माझ्या लेकरानं मला केस उपटूस तर दारू पिऊन मारलं. तर त्या नारायण पाटलाला राग आला आणि ते नारायण पाटील म्हटले, तुझ्या पोराला गावच्या चौकात 2-4 फटके मारतो, नीटच करतो त्याला. असं म्हणल्यावर आई काय म्हणली ऐका ना, जिला केस उपटूस तर मारलं होतं का, ती म्हटली, नाऱ्या तुला काय करायचं, आम्ही आमचं बघू. काय नवले महाराज. ज्या आईला केस उपटूस तर मारलं, तिच्या लेकराला मारण्याची भाषा केली फक्त, तर ती एकेरी शब्दावर आली. जिला मारलं ती, हे जगात फक्त आई मारा, फक्त आईच करते हे बरं का, दुसऱ्यानं ते म्हणायचंच नाही जगामध्ये. जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ. प्राण पिये चावी
वा प्राणतीयेचा काय गोड गायन आहे वा. जिचे पिढे पाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातीचा स्वभाव. काय स्वभाव आहे, तुम्ही कितीही त्रास द्या तरी ती निरंतर उपकार करते. आई उपकार करत असते महाराज, तिला काही माहिती नाही बघा. हो, आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं बघा लहानपणी. पूर्वीच्या शाळा आहेत ना फार छान असायच्या. आणि पूर्वीच्या मराठी शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये काळ्या टोपीवाला मास्तर यायचा, काळी कोट घालायचा. मास्तर वर्गामध्ये आला की पोरं बेंचवर बसायची. आता पोरंच मास्तरचा शर्ट ओढायला लागली. हो, आता पोरं चांगली नाही, गुरुजीचा मान ठेवत नाही. पूर्वी तसं नसायचं. गुरुजी आले, पोरं बेंचवर बसायची, हातामध्ये पुस्तक घ्यायची, गुरुजीचा दरारा असायचा. आणि गुरुजी मास्तर मग वर्गामध्ये पुस्तक हातात घ्यायच्या आधी पोरांना आई शिकवायचा, बाप शिकवायचा, मंदिर शिकवायचा. फार संस्कृती गोड होती बरं का. मला शिकवलं होतं कृष्ण महाराज आमच्या मास्तरांनी. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे. नऊ महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्मदेवी. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे, आई ग थोर तुझे. किती सुंदर असायचं. आईचे उपकार मास्तर शाळेमध्ये शिकवायचे. लहानपणापासूनच त्या लेकराला आई कळायची. आता मुलांना आई कळत नाही महाराज. आईला ते सन्मान देत नाहीत. कितीतरी मुलं पाहिलीत मी, श्रीमंत आहेत पण आईचं दर्शन घेत नाहीत, आईला बोलत नाही. जाईनं कांदे बटाटे बाजार विकून तुम्हाला मला बंगला बांधला, कष्ट करून तुम्हाला मला शिकवलं, त्या आईची विस्मरण झालं. फार कमी मुलं आहेत अशी या थेटे परिवारासारखी की आईसाठी खूप प्रेम आहे या मुलांचं आईवर. मला आल्यावर तर राकेश दादानं सांगितलं, खूप सेवा केली आईची महाराज या परिवारानं. आईसाठी जगणारी मुलं आहेत, आईवर प्रेम करतात. आणि माय निघून गेल्यावर किती खर्च झाला तरी चालेल, पण आमच्या आईचं कीर्तन भारी झालं पाहिजे, समाजाला चांगलं अन्नदान केलं पाहिजे, लॉन्सला कार्यक्रम असला पाहिजे, थाटात सोहळा झाला पाहिजे. काय मुलं आहेत महाराज, अशी मुलं असली पाहिजेत की जी मायबापाला जिवंतपणे सांभाळतील आणि मायबाप निघून गेल्यावर आईवडिलांची कृतज्ञता प्रगट करतील बरं का. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी
कोण त्या प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोण त्या गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणार घरी. अशा गावाला गेली माया. ही मुलं म्हणतात आमची आई आम्हाला दिसत नाही. कवी म्हणतो गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणार घरी. विजला हो नंदादीप कसा जाऊ विजला हो नंदादीप कसा जाऊ. एखाद्या मंदिरातला नंदादीप विजावा तसं घरातली आई गेली की दुःख होत असतं महाराज. मी का सांगतो तुम्हाला आईच समजून घ्यायची असेल ना तर तरुणांनी ज्याला आईचं महत्त्व कळत नाही त्यानं 2-4 महिने ना असा 4-5 किलोचा दगड पोटाला बांधायचा. 5 किलोचा दगड बांधायचा आणि घरातली सगळी कामं मला करून दाखवायची. मी कीर्तन करायचं सोडून देईल महाराज. 1च महिना करून दाखवा. दगडाचा गोळा सांभाळते हो आपल्यासारखा ही माय जन्माला घालते. या माझ्या आई बसल्यात नाही तर कीर्तनाला त्यांच्या मांडीवर लेकरू आहे त्यांचं. स्वतःला पाणी पिणार नाही पण पहिली बिसलेरी आण माझ्या लेकराला पाणी पिऊ दे म्हणते माय. इतकं बारीक लक्ष असतं माझं कीर्तनात बरं का. आई लेकराला पाणी देते माय. ती पिणार नाही. माझ्या लेकराची तहान भागली पाहिजे. लहानपणी आपण एका आतरुणावर सू करायचो ना तर ती बाजूला आपल्याला सरकायची ती त्या वाल्यावर झोपायची. एखाद्या गादीवर 2-4 बकेट पाणी टाकून मला झोपून दाखवा तुम्ही मग आई कळेल. बघा आई कळण्यासाठी खूप ताकद लागते महाराज. या जगात आई म्हणजेच देवे महाराज बरं का. मी खरं सांगतो मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती मातृदेवो भव. आईला देव शब्द वापरला. मातृदेव आई कोण आहे देवे. बाप कोण आहे देवे. पितृदेवो भव. आईची जशी देवाची पूजा करतात तशी आईची पूजा केली पाहिजे. या दोनही मुलीनं आपल्या आईचं पूजन ठेवलंय. मी का सांगतो आई नित्य उपकार करते निरंतर करते. त्रास द्या तरी करते. तिला बोलू नका तरी करते. तिला बाजूच्या घरात ठेवा तरी करते. मग निरंतर उपकार व्यवहारात आई करते आणि परमार्थामध्ये निरंतर उपकार संत करतात. बाकीचे उपकार करणारे आहेत पण निरंतर नाही. काही काळ आहेत 4 महिने करतील 1 वर्ष देतील काही काळ देतील पण निरंतर उपकार व्यवहारात आई करते आणि परमार्थात निरंतर उपकार संत करतात. मज निरंतर जागवी काय सांगू आता काय सांगू आता
अनंतचे उपकार सांगता आले. झाडाचा सांगता येईल, गंगेचा सांगता येईल, सूर्याचा सांगता येईल, गाईचा सांगता येईल, माणसाचा सांगता येईल. पंगत दिली, कीर्तन ठेवलं, पण संत जीवनाचे उपकार सांगता येत नाहीत. मज निरंतर जागविती, निरंतर उपकार करतात, कोणत्याही काळात करतात बरं का, कोणत्याही वयात करतात. आळंदीमध्ये एका तुमच्यासारख्या आईनं, माझ्याकडे बघा, बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरीची पारायण केली बरं. कधी केली? बाळ गर्भामध्ये होतं, तिला कळालं मला महिना लागला, तर एकच काम करायची, माऊलीच्या मंदिरात जायची, आजानुक्षाखाली मस्तपैकी असे ज्ञानेश्वरीचे अक्षरं वाचून पारायण करायचे. मला बाळ होणार आहे, ते सात्विक निघालं पाहिजे, आध्यात्मिक निघालं पाहिजे, ज्ञानोबा तुकोबासारखं निघालं पाहिजे, म्हणजे पारायण करायची बरं. रील्स पाहत नव्हती, मोबाईल पाहत नव्हती, मालिका तर अजिबात पाहत नव्हती, बघायची नाही बरं बहिणींनो. माझी मालिका आजपासून संकल्पच करा, संक्रांतीचा मालिका पाहणार नाही. माझ्या बायकोकडून शपथच घेतली मी, रात्री मालिका बघायची नाही. मालिकेत काय दाखवतात? ज्या मुलीचं लग्न करायचं त्याच्या आधीच 3 लग्न झालेले असतात. बरं, ज्याच्याबरोबर करायचे त्याचे 2-4, असं कुठं चालतं का महाराज? आपण आपली मुलगी लग्न झालेल्या मुलाला देऊ का? नाही देणार. मग कशाला बघता? ते जे तुमच्या बुद्धीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात ते बघायचं नाही. मंथरा आहे ती, मंथरा. रामायणातली मंथरा जर नसती तर कदाचित कैकेयीच्या बुद्धीमध्ये प्रवेशच झाला नसता. रामायणात वर्णन आलं कृष्ण महाराज की ज्यावेळेला रामप्रभूचा राज्याभिषेक ठरला कैलास महाराज, आणि इकडे देवाला काळजी पडली की राम जर राजा झाला तर वनवासात कसा जायचं, वनवासात जर नाही गेला तर रावण कसा मारायचा. रावणाने सगळे देव पायाखाली तुडवले होते, पायाखाली देव तुडवले होते सगळे. आमची मुक्तता कशी व्हायची? सरस्वती मातेला बोलवलं आणि सरस्वती मातेला सांगितलं कोणाच्या तरी बुद्धीमध्ये प्रवेश कर आणि लवकरात लवकर तेवढा गादीवर बसणारा राम वनवासात पाठवून दे बाबा. तर सरस्वती माता अयोध्येमध्ये 3 दिवस फिरली, पण अयोध्येतल्या एकही माणसाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करायला जागाच नव्हती. एवढं प्रेम होतं रामावर. पण एक व्यक्ती सापडली, तिचं नाव मंथरा. ती अंधन आली होती माहेराहून. आणत जाऊ नका बरं. मंथरा सध्याची कलियुगातली मोबाईल म्हणजे मंथरा आहे, त्याच्यातली मालिका म्हणजे मंथरा आहे. ते तुमची बुद्धीमध्ये प्रवेश करते, वेगळं निघालं पाहिजे, सांगते तुम्हा वेगळी निघा, वेगळे निघून, म्हणून ते बघत जाऊ नका. अर्थ एवढाच आहे, आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करेल असं बघत जाऊ नका. मग ज्ञानेश्वरीचं पारायण करा, भागवताचं पारायण करा. फार जुन्या काळातल्या ठकुबाई सारख्या जुन्या ज्या म्हाताऱ्या होत्या ना, ग्रहण काळात आपल्या त्या बाळ होण्याच्या काळात इतक्या जीव लावायच्या सुनाला, वर्षभर लावित नव्हत्या पण त्या काळात लावायच्या, पारायण करून घ्यायच्या, ग्रंथ वाचून घ्यायच्या. का? त्याचं कारण गर्भसंस्कार होतात ना मुलावर. त्या आईनं 108 पारायणं केली म्हणे 9 महिन्यात, आणि तिला मुलगा जन्माला आला, बाळ झालं. ऐका, बाळ झाल्यानंतर ते पोरगं रांगायला लागलं. रांगता रांगता थोडं पहिलीला गेलं, दुसरीला गेलं, तिसरीला, चौथीला, 5वीला, आता 6वीच्या वर्गात आहे. आपला काळ व्यर्थ नाही घालवायचा. ज्ञानेश्वरीच्या पारायणात काळ गेला. ऐका, कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या दादांनो, माझ्या बहिणींनो, मुलगा ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला निघाला. संत उपकार करतात. कोणत्याही काळात वाचा. ज्ञान होय अज्ञानासी
ऐसा वरत्या टिकेसी. 1996 साली मी आळंदीला शिकायला गेलतो बरं का अजिंक्य. 96 साली गेलतो शिकायला सुनील महाराज. एक 25-30-35 वर्ष झाली. गेलो आळंदीला. त्या काळात खूप अवस्था बेकार होती आळंदीची. रूम भेटत नसायच्या राहायला वगैरे असं काही नव्हतं. कुठंतरी धर्मशाळेत राहावं लागायचं. तर आमचे महाराज होते जयराम बाबा वैकुंठवासी, कडक होते एकदम. तर जयराम बाबांच्या सिद्ध बेटात काही दिवस आम्ही राहिलो. त्या बाबांचा एक नियम होता, काखेमध्ये ज्ञानेश्वरी घेऊन ते अशी प्रदक्षिणा मारायची मंदिराला. तर एक दिवस एक 60-65 वर्षाचा म्हातारा बाबांच्या पाया पडला आणि बाबांना म्हटलं, बाबा मला पोरानं घरातून काढून दिलंय, माझी बायको लवकर गेली, मला भाकरी घालायला कोणी नाही, जेवायची व्यवस्था नाही, मी कुठं राहू. बापानं सांगितलं, बाबानं ज्ञानेश्वरी दिली त्याच्या हातात. माऊलीच्या मंदिरात जा म्हणले, ज्ञानोबाराय अनाथाची माय सांभाळते तुला, पण ज्ञानेश्वरीचं पारायण कर. तर म्हातारं म्हटलं, बाबा मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काय करू पारायण. त्यांनी म्हटलं, अशी अक्षरावून फक्त बोटं फिरव, बोटं. हा काय कसा उपकार करतात संत, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात. मी तुम्हाला बालपणातली कथा सांगितली तर म्हातारपणातली सांग. आणि त्या म्हाताऱ्यानं माऊलींच्या बाबांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. माऊलीच्या मंदिरात एकच काम करायचा, ज्ञानेश्वरीच्या अक्षरानं असे बोटं फिरवायचा. तर 15 वर्षानं ज्ञानेश्वरी मुप्पाट झाली त्याची. कुणाच्या जो शाळेत गेला नाही, कक्का किक्की नाही, आपल्याला वाचता येत नाही ज्ञानेश्वरी चांगल्या चांगल्या पोरांना अजून मुप्पाट झाली का. त्याचं कारण संत उपकार करतात. तुम्ही जवळ गेलात, जवळ बसलात, खायच्या निमित्तानं गेलात, झोपायच्या निमित्तानं गेलात, चटई उचलण्याच्या निमित्तानं गेलात, संत विचारात संत आले, तुम्ही आले, तुमच्यावर ते निरंतर उपकार करतात. परमार्थात निरंतर उपकार करणारे संत, व्यवहारामध्ये निरंतर उपकार करणारी आई. मग रूपक दिलं, हो सिद्धांत जुळला. बाकीचे उपकार निरंतर नाही, संतांचा उपकार निरंतर आहे. मग त्या आईला, त्या संतांना निरंतर उपकार करणाऱ्या आईचा दृष्टांत दिला अभंगाच्या पहिल्या चरणात.
काय आवाजी महाराज, या कैलास महाराज, आकाश महाराजांचं. हे खरं स्वर्गामध्ये गायला होते दोघं जण. हे स्वर्गातच गात होते, हे स्वर्गातच वाजवायला होते. हे तुम्ही तिघं हे आकाश महाराज, कैलास महाराज आणि हे कृष्ण महाराज हे स्वर्गातच वाजवत होते तिथं. पण ते काहीतरी चुकलं त्यांचं म्हणून शाप दिला तिथल्या. ते आपल्याकडे आले इथं. बरं झालं आले, आम्हाला ऐकायला मिळालं. काय गोड गातात महाराज. वा कैलास महाराज, आकाश महाराज, वा छान आवाज आहे. संपूर्ण असं वाटेल तुम्हाला कीर्तन, इतकं छान गातात ते. अगदी लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईचा दृष्टांत दिला. आई कशी आहे म्हटले, लेकराचं हित करणारी. आईचं पहिलं काय सांगितलं, लेकराचं हित कर. तिला दुसरं काही माहिती नाही. माझ्या पोराचं हित झालं पाहिजे, याच्या पलीकडं आईचं जीवन नसतं. त्या रामायणामध्ये ऐकाय, गंगेच्या काठाला राम लक्ष्मण सीतामाई उभे आहेत आणि गंगेच्या पलीकडच्या काठाला एक नावाडी उभा. चित्र डोळ्यासमोर आणा. गंगेच्या पलीकडच्या काठाला एक नावाडी आहे, तो नावेत बसलेला आहे. आणि अलीकडच्या काठाला राम लक्ष्मण सीतामाई वनवास मिळाला म्हणून जटाबिटा बांधून त्या नावाड्याची वाट पाहतात. तो नावाडी अलीकडे येतच नाही. तर मग त्याला हाक मारली लक्ष्मणानं, ए अलीकडे बाबा. मग तो नावाडी आला. प्रभू रामचंद्रानं लखनजीनं हात जोडले त्याला. हे जरा ऐका, कोणाकडून काही मिळवायचं असं म्हणजे हात जोडच मोठा सिद्धांत आहे बरं का. हात जोडले पाहिजे बरं. हात जोडल्यानं सगळं मिळतं, छाती काढल्यानं घरातलं सुद्धा मिळत नाही. हात जोडले की लोक तुम्हाला आमदार करतात, मतदान करतात. हात जोडलं की सगळं मिळतं. मला हात जोडले पाहिजे. नम्र झाला भूता तेने कुंडिली अनंता, थोरपणा पराची सांडेजे, व्युत्पत्ती आघवी सरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाझी. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहान झालं पाहिजे. लहान बारीक लहान असलं पाहिजे. समाजात माणूस कोणता मोठा असतो माहिती आहे? एवढं वाक्य ऐका. माणूस मोठा कोणता? जेवढा मोठा आहे, जितका मोठा माणूस असेल तो लहानात बसला पाहिजे. मोठा माणूस मोठ्यात शोभून दिसत नाही, मोठा माणूस लहान्यात शोभून दिसतो. श्रीमंत माणूस गरिबात शोभून दिसतो, उंच माणूस ठेंगण्यामध्ये शोभून दिसत असतो. तसं पंगत घातली की मग उंच माणसाचं लक्षण गरीब लोकात. गरीब लोकांना जीव घालणार. नक्की सांग, कुठंही बसत जा, कुणातही बसत जा, ज्यावेळेला तुम्ही गरिबात बसता, सगळ्यामध्ये बसता, त्यावेळेला तुम्ही खरे मोठे असता. आणि तुम्ही उंच किती झाले, तुम्ही उठले की लोक उठले पाहिजे. तुम्ही किती लहान असलं पाहिजे की तुम्हाला कुणातही बसता आलं पाहिजे. आणि तुम्ही मोठे किती असले पाहिजे, तुम्ही उभा राहिले की सगळं देश उभा राहिला पाहिजे. म्हणून तुकोबारायांचा अभंग, लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा, मुंगी साखर सागवा, लहानपण देवा देवा, हात जोडलेत. कोणी? जो विश्वाचा मालक आहे. लखन म्हणजे आपली पृथ्वी ज्याच्यावरती उभी आहे, शेष नाग, त्या शेषाचा अवतार हात जोडतो. आमदार खासदार झाले म्हणजे छाती काढून चालू नका. गर्वाचं घर खाली होत असतं. किती श्रीमंत झालात म्हणून छाती काढून हात जोडा महाराज. समाज आपल्याला हात जोडायला शिकवतो, संत आपल्याला नम्र व्हायला शिकवतात. हात जोडले पाहिजे. घेऊन जा घडी ओझरकर, हात जोडले हात. आणि त्या नावाड्याला म्हणतात, ए बाबा आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय बाबा, तुझे नाव पाहिजे बाबा, आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत, आम्हाला वनवास मिळालाय, पलीकडच्या काठाला जायचंय. तो नावाडी म्हणतो, असं का? माझ्या आईला विचारून आलो. काय म्हणतो तू? माझ्या आईला विचारून आलो. आणि नावाडी घरी जातो आणि आईला म्हणतो, आई कोणीतरी अयोध्येचा राम आलाय, त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीता आहे, वनवासाचे कपडे घातलेले आहेत, लखनजी नावाचा त्यांचा भाऊ आहे,
असे तिघजण गंगेच्या काठाला उभे आहेत आणि ते लेकराचं हित कसं करते माय ऐका. माय कोणाचं हित करते? लेकराचं लेकुराचे हित याच्यासाठी कथा सांगतोय. तंतोतंत जुळलं आणि तंतोतंत तुमच्या लक्षात राहील ऐका. लेकराचं हित कसे करते माय. आणि ती आई म्हटली असं तुला काय म्हटले ते? काय नाही म्हटले, नावेत बसायचं म्हणतात, पलीकडच्या काठाला सोड म्हणतात. आई म्हटली आज ऐक, लवकर त्यांना नावेत बसू देऊ नको, मी सांगते ते ऐक. आई म्हटली काय सांग? काहीच करू नको म्हटले, मी सांगते ते ऐक. त्या तिघांना लवकर नावेत बसायचं नाही. त्यांना म्हणायचं तुम्हाला नावेत बसता येईल पण तुमचे पाय धुतल्याशिवाय नाही बसता येणार. का? त्यांनी जर विचारलं बा पाय नाही धुवून द्यायचे तर तसं सांगायचंच नाही. त्यांना म्हणायचं तुमच्या पायानं एका दगडाची बाई झाली मागं, आमची लाकडाची नावे, तुमचे पाय लागले जर नावेची बाई झाली मग असं काहीतरी कर बाबा. आणि त्या तिघांचे बी पाय धुवून काढ. नाही तिघांचे मिळाले तर तेवढे रामाचे तरी धुवून काढ बाबा. आणि तेवढं केल्याशिवाय त्या नावेत बसूच नको असं आईनं सांगितलं. हा केवट आईला घरी ठेवलं, वापस आला. काय झालं रे म्हटले? काही नाही म्हटले, आमची आई म्हणली तुम्हाला नाव नाही द्यायची. रामचंद्र म्हटले अरे लोक वाट बघतात माझी, गावागावात सप्ते चाललेत मी जावं म्हणून. रामकृष्ण हरीचा जप चाललाय, सुनील निमून इथं आलाय बरं का. ही कृष्ण महाराज परभणीहून आलेत, रोज पखवाज वाजवतात, रोज गायन करतात, रोज कीर्तन आहे, पेटीवाले रोज वाजवतात. राम भेटावा, कृष्ण भेटावा. अजून स्वप्नात नाही मी 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले. अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या. एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, रात्रंदिवस प्रयत्न करतात, संन्यासी आहेत, त्यागी आहेत. अजून मी कुणाच्या स्वप्नात? मी आलोय तुझ्या. तू म्हटलं मग तुम्ही आलात ना, तुम्ही भिकारी आहेत, मी स्वतंत्र आहे, माझी मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटलं का रे बाबा का द्यायची नाही? तो म्हटलं काही नाही, मागच्या महिन्यात तुमचा पाय एका दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. म्हटले मग तुमचा पाय जर माझ्या नावेला लागला लाकडाच्या तर पहिली सांभाळता माझी नाकी नव्हे आणि त्याच्यात दुसरी बाई तयार झाली मग. अरे म्हटलं असं होत नसतं ना. म्हटलं मग एक काम करावं लागेल. म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, माझी आई तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल, मग नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 12:15 वाजून गेलेत, वेळ कमी आहे, आपल्यावर. त्यानं ती काठवट आणली. ही काठवट MS 90 MS 85 जुन्या आजीला माहिती आहे. काठवट असायची भाकरी करायला. आता ही गुगलला म्हणावं लागेल काठवटच, उखळ ती चित्रामध्ये येईल. आता राहिली नाही ती काठवट आणली. इकडे बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. काय भाग्य महाराज. आणि पाणी ओतायला लागली केवटाची बायको. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेलं गरिबाची पाणी ओतत होते. त्या केवटानं पाय धुवून काढला कृष्ण महाराज. उजवा पाय खाली गेला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून झाला. निघायचं नावे की तो केवट म्हणायचा ओ उजव्याला माती लागली मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला. बायकोनं धुतले, आईनं धुतले, पोरानं धुतले, नुसते पाय नाही धुतले कृष्णा महाराज. 9 लेकरं होते त्याला. 9 पोरं किती होती? 9 लेकरं. रामायणात तुळशीदासजींनी वर्णन केलं त्याचं. 9 लेकरं होते. त्या 9 लेकराला ऐका प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ बसवलं आणि पाय धुतलेलं तीर्थ असं हातामध्ये घेऊन लेकराच्या तोंडात ओतायचं. तो कोण? केवट. काय भाग्य महाराज. प्रत्येक बाळाच्या तोंडात अमृत दिलं त्यानं. रामचंद्राचे पाय धुवून काढले आणि एक वाक्य सांगतो ऐका, तीर्थ घेताना त्याचा आवाज नाही आला पाहिजे. आणि कोणाचे पाय धुत जाऊ नका. मी अजून पाय धुवून देत नाही कुणाला. कैलास होता रात्री माझ्याबरोबर. मी पाय धुवून देत नाही, मला ते आवडत नाही. पाय कोणाचे धुतले पाहिजे? महाराष्ट्रात सध्या 2 माणसे त्यांची पाय धुवायची. एक शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर आणि एक देवगडचे भास्करगिरी महाराज. असे 2-4 साधू तुम्हाला सापडतील, ओरिजिनल देवासाठी जगलेले, कधीच कुणाचा रुपये न घेणारे. आमच्यासारख्याचे धुवायचे नाही. पाय कुणाचे धुवायचे? एक तर देवाचे धुवायचे, एक तर संताचे धुवायचे. आणि ते संताचे पाय धुतलेलं चरणामृत घ्यायचं, पण त्याचा आवाज नाही होऊन द्यायचा कृष्ण महाराज. इतकं शुद्ध घ्यावं लागतं बरं. त्याचा आवाज नाही तर आपल्या करतो तसं आवाज नाही आला पाहिजे तसं. इतकी सूक्ष्मता आहे त्याच्यात महाराज, इतकी सूक्ष्मता आहे. इतकं छान पाय धुतले रामप्रभूचे
आणि सगळ्या लेकराला चरणामृत दिलं, बायकोनं धुतले, आईनं धुतले, अहो सगळ्या गावानं धुवून काढले. जेवढे लोक नावा चालवायचे का तेव्हा सगळ्यांनी रामप्रभूचे पाय धुवून काढले. रामप्रभूला नावेत बसवलं. पलीकडचा काठ जवळ आला की तो नाव अशी फिरवायचा, अलीकडच्या काठाला आणायचा, अलीकडच्या काठाला आली की पलीकडच्या काठाला न्यायचा, पुन्हा अलीकडच्या काठाला आणायचा. सारखी नाव फिरवल्यावर रामचंद्र म्हटले, हे केवट, अरे कुठपर्यंत नाव फिरवतो बाबा? मग तो केवट म्हटला, प्रभू आजपर्यंत ही नाव कितीतरी पलीकडच्या काठाला येण्याचा प्रयत्न करत होती, पण आजपर्यंत मी हजारो माणसं पलीकडच्या काठाला सोडले, पण आज तुम्ही माझ्या नावेत बसलात. या विश्वाचा मालक आज माझ्या नावेमध्ये बसलाय. प्रभू माझ्या आईची, माझी तुम्हाला एकच प्रार्थना आहे, माझी एवढी नाव आज किनाऱ्याला लावा. प्रभुजी प्रभुजी नदिया गैरी नाव पुरानी. गुरुजी नदिया गैरी नाव नाव नदिया नाव पुरानी नाव नाव नदिया प्रभुजी आजपर्यंत खूप नाव चालवली प्रभू. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडले, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला सोडले, पण मला कधी पलीकडचा किनारा कधी मिळाला नाही. आज मात्र विश्वाचा मालक माझ्या दारात आला. माझ्या आईनं मला युक्ती दिली, युक्ती, आणि तुमचे पाय धुण्याचं भाग्य मला सापडलं. जे लोक वाट पाहतात तुमच्या पायाची, त्यांच्या स्वप्नातही तुम्ही जायला तयार नाही, पण काय माझं भाग्य असेल की आज तुम्ही माझ्या झोपडीवर आलात, माझ्या गंगेच्या काठाला आलात. नदिया नाव पुराणी, नदिया गहिरी नाव पुराणी, डुबत जहाज तराव. आतापर्यंत खूप खूप नाव माझी पुराणी आहे, जुनी आहे,
तुम्ही माझ्या नावेला तेवढं पलीकडच्या काठाला लावा प्रभू. काय गोड कथा आहे, किती सुंदर कथा आहे. मी कथा तुम्हाला सांगितली, पण मला एक विचारायचं तुम्हाला. केवटाला प्रभू रामचंद्राचे पाय धुण्याचं माहिती नव्हतं हो. त्याला कुणी सांगितलं? हे त्याच्या आईनं सांगितलं. आई लेकराचं हित करत असते. लेकुराची ही तुमची माझी सगळ्याची आई अशीच हित करण्यासाठी जन्माला आली. ठकोबाई असते ना, ती या दोन मुलाचं हितच करत असते. मुलीला चांगल्याच घरी पाठवतात. या मुली माहेरी जातात. या मुली माहेरी जातात, त्यांना विचारा का जातात, तर त्या मुली फक्त माहेरी जातात आईला भेटण्यासाठी, बापाला भेटण्यासाठी. आईनं मला जन्म दिला, बापानं माझं लग्न लावलं. माय बापाला भेटायसाठी मुली माहेरी जात असतात. जसं आईचं दृष्टांत दिलाय ना, तसा माहेरचा सुद्धा दृष्टांत तुकोबारायांनी दिला बघा. आपुल्या माहेरा जाई, आपुल्या माहेरा जाई, आपुल्या माहेरा जाई, निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाई, आपुल्या माहेरा जाई. सुख दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले कळवळा मनी तुझ्या माहेरा जाई जसे संत माहेराला जातात, पंढरपूरला जातात, तशी मुलगी माहेरी जात असते. 5-5 वर्ष 2-2 वर्ष पूर्वीच्या आईला माहेरी जाता येत नव्हतं. 25-25 20-20 कुटुंबाचं घर असायचं तिचं. मग कडेवरती पोरगं घ्यायची बघा. दिवाळीच्या सणाला एक पोरगं करंगळीला असायचं, जरा बाजाराची पिशवी हातामध्ये असायची. आणि ही जुनी आमची आई आहे ना, एसटीनं बसली का, ओझरच्या बसस्टँडवरून बसली की मग एक 5-25 किलोमीटर अंतरावर फाटा असायचा तिच्या माहेरचा. त्या माहेरच्या फाट्याला उतरली की पायी पायी चालायची. दगडाचा रस्ता असायचा बघा. त्या दगडाच्या रस्त्यानं चालताना त्या चौकामध्ये तिला ती शाळा दिसायची. ती शाळेत शिकलेली वडा दिसायचा. आपल्या लेकराला ती सांगायची, बघ ही माझी शाळा आहे, या शाळेत मी शिकत होते, माझ्या बापानं मला कडेवर घेऊन इथंच वागवलं. तिला बापाच्या आईची आठवण येत असायची. आणि ती मुलगी चालता चालता बेधुंद माहेराच्या आठवणीनं तिच्या पायाला ठेस लागायची. ठेस लागली की दगडाच्या त्या फटक्यानं त्या अंगठ्यातून रक्त निघायचं. रक्त निघताना गळा 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 ती पाहत नव्हती, बोटाकडं चिंदी बांधत नव्हती. त्या दगडालाच विचारायची, तुला तर माझा पाय नाही ना लागला, तो माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे, तो माझ्या आईच्या बापाच्या घराकडचा दगड आहे. काय मुलीचं प्रेम असायचं बघा. दगडावर माहेरच्या मुलगी एवढं प्रेम करायची. उलट त्या दगडालाच म्हणायची, आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा. वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या आज माहेरा. लेखीला उठू नका, दमून आली ना ती. 25 माणसाचा स्वयंपाक करते, शेती करते माझी मुलगी, ऐका. आणि 5-6 दिवसानं निघाली. आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बटाटे भरायची, साबणाच्या वड्या भरायची. साबणाची वडी कुठं द्यायची वस्तू आहे का? कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का? पण त्या आईकडे काही नसायचं. मी आमच्या आईला म्हणायचो, काय आणलं तू असले कांदे बटाटे? आमची अक्का म्हणायची, माझी आई गरीब आहे बाबा,
काही ना काहीतरी देते बाबा ती. लक्षात ठेवा गड्या बहिणींनो, माहेरात जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पिशवीत कांदे तरी, बटाटे तरी, साबणाची वडी तरी येईल. पण एकदा का तुमची आई निघून गेली की माहेरात तुमची पिशवी कधीच भरणार नाही. जगामध्ये फक्त आणि फक्त मुलींनो तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारी आई असते. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणखी कशी असते? आणखी ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची कशी असते अजून आहे, कशी असते माय, कशी असते काही बदल. पोटात भूक लागली माऊलींच्या तर ज्ञानोबाराय गावात मधुकरीला जात नव्हते. काल निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा झाला, आज अजून आहे. आज गर्दी आहे त्र्यंबकला. 2-3 दिवस अजून महावारी चालू आहे. कालची षष्ठीला एकादशी होती. महाराष्ट्रातून लोक त्र्यंबकेश्वरला आली. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 भावंड सिद्धबेटामध्ये राहत होते. आमची पोरं जातीमध्ये यावी म्हणून देहांत प्रायचित्ताचा मार्ग घेतला होता. तरीसुद्धा ब्राह्मणांनी घेतलं नव्हतं जातीमध्ये. उलट जो कागद देहांत प्रायचित्ताचा लिहून ठेवला होता विठ्ठलपंतानं, तसा पायानं तोडला होता. एखाद्यानं जर आपल्या बांधाला कोरलं ना द्राक्षाच्या ऊसाच्या, तर आपण त्याचं तोंड जन्मभर पाहत नाही. एका आईच्या गर्भातून आलेले 2 भाऊ एका एकरमध्ये जर भांडणं झाले तर कोर्टात केस लढवतात. कल्पना करा, ज्या ब्राह्मणानं माऊलीच्या देहांत प्रायचित्त घेतलं मायबापानं, त्या कागदाला पायानं तोडवलं. महाराज किती राग आला असता आपल्याला, पण नाही हो. तसेच चालत बेटामध्ये आले. बेटामध्ये राहायची. एक दिवस भूक लागली. गावातले लोक मधुकरी देत नव्हते. सांगितलं होतं विसोबा चाट्यानं गावातल्याला द्यायचं नाही, संन्याशाची मुलं आहेत. अहो माऊलीचा चेहरा पाहिला, निवृत्तीनाथ महाराजांचा चेहरा पाहिला तर मन व्याकुळ होतं माणसाचं. मुक्ताबाईला जर नुसतं पाहिलं तरी माणसाला वाटतं किती वेळ मुक्ताबाईला बघू. इतकी सुंदर माझी मुक्ताबाई 8 वर्षाची, आणि 6 दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही. मग आता माऊलीला भावाला दया आली, ज्ञानदादाला. काख्यामध्ये जोडी अडकवली आणि गावाच्या बाजूच्या भागानं मधुकरी मागितली. ताई, मावशी, अक्का, मला देता का थोडीशी? मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या मुक्ताच्या पोटात भूक लागली हो. एका मावशीला दया आली. माऊलीच्या जोडीमध्ये 1 भाकरीचं कोरांना म्हणजे पीठ टाकलं, पीठ. आणि माऊली हसत हसतच निघाले. माझ्या मुक्ताचं पोट भरेल आता. निघाले तर अर्ध्या रस्त्यात विसोबा आडवा आला.
माऊलीच्या काकेतली जोडी हिसकावून घेतली. त्या जोडीमधले पीठ मातीमध्ये टाकून दिलं कृष्णा महाराज आणि मातीनं पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स केलं. किती वाईट बुद्धी हो, किती शूद्र बुद्धी हो. तशीच फाटलेली जोडी घेतली, ताड ताड चालत बेटामध्ये आले, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं, हंबरडा फोडून ज्ञानोबा रडायला लागले. आला माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून पाहते तर जोडीमध्ये दगडा आहे. दादा कुठं आहे? तर दादा रडताना दिसला. ताटीच्या पट्टीची ताटी लावून घेतलेली आहे, दादा रडतोय. त्या 5-6 दिवसापासून उपवाशी असणाऱ्या मुक्ताबाईनं ते चित्र पाहिलं आणि बाहेरून म्हटली, दादा योगी पावन मनाचा ओ माऊली, साहे अपराध जनाचा माऊली. दादा विश्वरागे झाले वन, संती सुखे भावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ओ माऊली. मी असं म्हणत राहिलो ना, तुम्हाला समाधी लागेल महाराज. तुम्ही त्या विषयात जाल, त्या कथेमध्ये जाल. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली ओ देश माऊली ओ माऊली ओ ज्ञान राजा ज्ञान राजा ओ. या दादाबाई खूप राग आहेत. देशात म्हणता येईल, मारव्यामध्ये म्हणता येईल, पुर्या धनश्रीमध्ये म्हणता येईल. मला यांचे एवढे येत नाहीत, मला थोडे येतात. हे खूप तयार मंडळी आहे. अर्थ एवढाच आहे, असं गोड गाता गाता मुक्ताबाई दादाला बाहेर आणायची. कुठून तरी भाकरी मिळायची, तो दिवस निघून जायचा. आणि एक दिवस मांड खाण्याची इच्छा झाली. तुमच्याकडं खूप छान करतात मांड इकडं. मांड खाण्याची इच्छा झाली तर खापरसुद्धा विसोबानं मिळू दिलं नाही. उलट पाहायला आला कसं करतील मांड, तर त्या विसोबाला जवळ घेतलं माऊलीनं. अरे आई नाही तर काय महाराज, ही आईच आहे महाराज. हिलाच तर आई म्हणतात. अरे ज्यानं त्रास दिला, ज्यानं माती मिक्स केलं पीठ, ज्यानं खापर मिळू दिलं नाही, त्याला जवळ घेतलं विसोबाला आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि त्याला मांड खायला दिलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जसे संत जशी आई, जसे ज्ञानाबाई माझी माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, पायाची गुलाची जशी आई आहे, माफ करते, दुष्ट लेकराला माफ करते, त्रास देणाऱ्याला माफ करते, तसे संत ज्यानं त्रास दिला त्याला माफ करतात. म्हणून आईसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. आणखी काय पोटी भारव आहे, दगडासारखा गोळा 9 महिने 9 दिवस सांभाळते आणि जन्माला आल्यावर त्याची सर्वस्व ही साही. अशी जी आई आहे, आकाश महाराज असेच आमचे संत आहेत. म्हणून आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला गेलो की म्हणतो, हे निवृत्तीनाथ महाराज, तुमच्या पायावरती आमचं मस्तक आहे. एकच विनंती आहे, हे 2 हात तुमच्या जिवंत आई वडिलाला द्या. हे बघा, आपल्या घरामध्ये संतच आपली आई आहे महाराज. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो तुम्हाला. माझ्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय मी अजून गाडीत बसलो, आठवतच नाही मला. असं दिवसच नाही. ते आमच्या कैलास सकाळी विचारत होता. आम्ही रात्री कीर्तन करून आलो, त्याला तिकडं कीर्तनाला जायचो. आम्ही दोघं त्याच्या गाडीत बसलो, माझी गाडी भावानं, आमचा भाऊ गाडी चालू, आम्ही दोघंच भाऊ आहेत.
दोघं भाऊ. आमच्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय गाडीत बसलोच नाही आम्ही अजून. काहीच टेन्शनच येत नाही, संकटच येत नाही महाराज. ते जाताना म्हणते कल्याण असो, आईचं दर्शन घेत जा. आणि नुसतं पायाचं दर्शन नका घेऊ, तिच्या शब्दालाही जागत जा. नाही तर काही काही म्हणते आम्ही रोज दर्शन घेतो, आईचं काहीच ऐकत, ते काही कामाचं नाही. दर्शन घेता घेता ती जे सांगते ते पण ऐकत जा. मायबापाच्या वचनावरही प्रेम करा आणि मायबापाच्या पायावरही प्रेम करा. हे दोनही मुलं या ठकूबाईच्या वचनावरही प्रेम करणारी आणि पायावरही प्रेम करणारी आहेत. म्हणून तुम्ही एवढ्या कालखंडामध्ये एवढी माणसं जमलात. आईसारखं कोण असतं महाराज? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहेत. ते मुंबईला जे जे हॉस्पिटलला नेत्रतज्ञ होते. 1,00,000 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले महाराज त्यांनी. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. त्यांची मुलाखत घेतली, मुलाखत. तर त्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं 6वीला शाळेत असताना, म्हणजे 6 दोन्ही 12 वर्षाचे असताना 2 किडन्या माझ्या खराब झाल्या आणि मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं हा बाळ फार तर 15 दिवस जगल. तर आमच्या आईनं मला किडनी दिली, आईची किडनी बसवली त्यांना. आईची किडनी मॅच झाली. तर आईची किडनी बसवल्यावर ते डॉक्टर अजून जिवंत आहेत. आई मात्र गेल्या वर्षी स्वर्गवासी झाली. आम्ही सगळे मातीला गेलो, सगळेजण श्रद्धांजली वाहत होते. सगळ्यात शेवटी माझ्याकडं माईक आला आणि माईकवर बोलताना कृष्णा महाराज मी म्हटलं डॉक्टर अजून तुमची आई गेली नाही. सगळे लोक माझ्याकडे आश्चर्याने असं का म्हणतात महाराज? मी त्याचं उत्तर सांगितलं, जोपर्यंत डॉक्टर तुमच्या शरीरात तुमच्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई गेली नाही. आई तुम्हाला किडनी देते, डोळा देते, शिर देते, काही खराब होऊ द्या तुमचं, आई देते महाराज. आईसारखं कोणी नसतं महाराज. सांगू कोणी नाही महाराज. आईसारखं कोण आहे महाराज या जगात? आईसारखं प्रेम कोणी करत नाही महाराज. मी किती वेळेला सांगून झाले, किती वेळेला रोज बोलतो, कोणी नाही बघा. म्हणून एकच विनंती, प्रार्थना जाता जाता जिवंत हा जो कार्यक्रम या मुलांनी ठेवला ना, त्यांना वाटतं आमची आई जगावी. भरपूर होता, वयोवृद्ध झाली, थकली, दमली, श्वासोश्वास कमी पडले, जावं लागतं, नियम आहे. पण आई कितीही दिवस घरामध्ये असली ना तर खूप प्रेम केलं पाहिजे आईला महाराज. तिची सगळ्या प्रकारची सेवा केली पाहिजे. 2 हात जिवंत आईच्या जेवणासाठी दिले पाहिजे. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर या 2 हातानं चालवा. मी नक्की सांगतो तुम्हाला, हे 2 हात तुमच्या जिवंत आईची सेवा जर करत असतील ना तर या 2 हाताला या जगाच्या बाजारात तुम्हाला कोणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढे श्रीमंत व्हाल, एवढे धनी व्हाल, एवढे मालक व्हाल. पण मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, सकल तीर्थाची धुरे. जे का माता पितरे, कोण असतं महाराज आईसारखं? कोणी नसतं महाराज. हंबरुनी वासराला, हंबरुनी वासराला चाटे जव्हा गाय, अभामध्ये गायीमध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात माईच्या माझ्या गला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, गव्हामध्ये पिठामध्ये दिसते माझी माय. कोणी नाही आई सारखं. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब इस राज को तुम मत भूलना. हर बात को भूलो भले, माँ बाप को तुम भूलना, मत भूलना, जिवंत आईला सांभाळा. आईला तिला व्यासपीठावरती बसवा, पवित्र तुळशीची माळ तिच्या गळ्यामध्ये हार घाला, तिच्या समोर एखादी पंगत घाला, तिच्या समोर एखादं कीर्तन ठेवा, तिचं दर्शन घेऊन तिला विचारा कसं जगायचं. फार सुंदर तुम्हाला शिकवते. त्याचं कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. 1:15 वाजला, 11:15 वाजले होते म्हणून 1:15 वाजला बरं.
मी कुच्चर कीर्तनकार नाही. मला अर्ध्या तास 1 तास कीर्तन करायला आवडत नाही. 2 तासच करतो बरं का. तुमचं एवढं घ्यायचं ना, आम्ही अर्धवट करायचं बरोबर नाही. मस्त केलं, भरपूर केलं पाहिजे. समाज त्याच्यासाठी बसलेला असतो. तुम्ही जरा उशीर जरी आले असते तर काय होतं, आता लोक 10ला येत नाहीत महाराज, 10:30 11ला, काही काही पार 12लाच येतात. ते आलेले नुसते जेवायलाच आलेले असतात. का येतात ते 10ला येत जाऊ, 10:15 येत जा, 10:30 येत जा. तुम्ही जर 10:30 आले तर निदान 12:30 1-1.5 तास कीर्तन करते. लोक डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला डायरेक्ट ज्ञानेश्वर माऊलीलाच काही हजर होतात. मग कधी कधी प्रश्न पडतो, नेमके जेवायलाच आले होते का, कीर्तनाला आलेच नव्हते का? असं करू नका. हो, तुमचं लेकरू म्हणून सांगतो, येत जा. कीर्तनाला आलं म्हणजे एखादी विसोबा चाट्याची कथा, माऊलींची कथा, केवटाची कथा, आईची कथा, किती कथा सांगितल्या मी तुम्हाला. अशा कथा, कैलास महाराजांच्या चाली, आकाश महाराजांच्या चाली, कृष्ण महाराजांचा पकवाज, रासने गुरुजींची. काय सुंदर राकेश दादा, काय तुम्ही माणसं शोधून आणली हो महाराज. काय गोड गायक, वादक, पेटी हे कुणालाही जमत नाही महाराज. या तिटे परिवाराला खरंच सांगतो, हे सगळं राकेश दादाचं श्रेय आहे. वा, छान त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यांना धन्यवाद. काय गोड गायलं बा. म्हणजे एक शेवटचं गीत म्हणायचं, शेवटचं म्हणायचं बुवा, मासे बड कर कोई नहीं, मासे बड़े कर कोई नहीं रे. नाही आईपेक्षा मोठी. माँ देती है दुआ, हे देती है दुआ. तुम्हाला कायम आशीर्वाद देणारी आई असते. तुम्ही त्रास द्या, जवळ करा, लांब ठेवा. जसे संत आशीर्वाद देतात तशीच आई आशीर्वाद देते रे दादांनो. आज 2 पिशव्या घेऊन ही माय निघाली, वरच्या स्वर्गाला निघाली. ते 2 लेकरं आज तिचा कार्यक्रम करतात. ती मुलगी कार्यक्रम करते. उजव्या हातातली पिशवी चेक झाली. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिने केलेले कष्ट, तिचं दीक्षीसारखं सासर, माहेरातून नांदायला आलेली आजी, सगळा संसार बाहेर पडला. डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमच्या मुलानं या आईसाठी ठेवलेलं कीर्तन, त्याच्यातले ज्ञानोबा आहे, त्याच्यातला केवट, संतांच्या कथा बाहेर पडल्या. देवाला सगळ्यात जास्त त्याच आवडतात. तीही प्राणा परवते, आवडती मज निरुते. आज भगवंताच्या प्रकाशामध्ये आमची ठकूबाई देवाच्या पायाजवळ स्थिर झाली. हात वर करून या मुलांना आशीर्वाद देते. मुलांनो, माझा आशीर्वाद आहे. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, मातृदेव भव. आपली आई म्हणजे आपला देव आहे. तिला सांभाळा. आज 2 मुलं रडतायत, मुलगी रडते, त्यांचा परिवार रडतो. मी घरी गेलो तेव्हाच त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा आल्या होत्या की आमची आई आता आम्हाला दिसणार नाही. 2-2.5 तास कीर्तनामध्ये तुम्ही आई ऐकली. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन पण थांबावं लागेल. एका आईला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला आला. आज भगवंताच्या पायाजवळ ती स्थिर झाली. हात वर करून या लेकरांना म्हटली, मुलांनो, तू का म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याणाची जीवा. बाय बापाचा आशीर्वाद भेटला पाहिजे. तो आशीर्वाद या तेटे परिवारानं घेतला. 2ही मुलांना, मुलीला, सुनांना, नातवंडांना आशीर्वाद दिला. आणि आज ती आई देवाच्या पायी समर्पित झाली. अशा आईला भावपूर्ण आदरांजली. ठकूबाई आज देवाच्या पायाजवळ गेली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठोबा रखुमाई. विठोबा
गोपाळ कुमार गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार गोपाळ महाराज शुद्ध पराज महाराज तुम्ही शुद्ध चला एक जण श्रद्धांजली वाहा कोणीतरी आणि लय नाही एक जणांनीच वाहा सगळ्याच्या मार्फत उशीर झालेला आहे या लवकर या आणि बाकीचे सत्कार होतील